जय हिंद मित्रांनो, एक्झाम जागरवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या चालू घडामोडीच्या सत्रात आपण नुकत्याच घडलेल्या घटनांवर आधारित MCQची प्रॅक्टिस करणार आहोत. यातील एक एक प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व आपल्या मित्रांसोबत सुद्धा शेअर करा, जेणेकरून येणाऱ्या एक्झाममध्ये त्यांना सुद्धा याचा फायदा होईल. आणि आजच्या व्हिडिओची PDF डाउनलोड करायची असेल तर तुम्ही एक्झाम जागर या टेलिग्राम चॅनलवरून ती डाउनलोड करू शकता. आजची PDF संध्याकाळी 6 वाजता उपलब्ध होईल. चला तर आपण आजच्या सत्राला सुरुवात करूया. पहिला प्रश्न पहा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 10 जून रोजी सलग किती दिवस पंतप्रधान पदाचा कार्यकाळ पूर्ण करून ऐतिहासिक विक्रम केला आहे? तर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सलग 4399 दिवस पंतप्रधान पदाचा कार्यकाळ पूर्ण करून एक ऐतिहासिक विक्रम केला आहे. याआधी पंडित जवाहरलाल नेहरू यांनी सलग 4398 दिवस पंतप्रधान म्हणून कार्य केलं होतं व त्यांचा विक्रम मोडत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा विक्रम आपल्या नावावर केला आहे. येथे हा मुद्दा लक्षात घ्या. जवाहरलाल नेहरू यांचा 1947 ते 1952 मधील अंतरिम सरकारचा काळ लोकशाही निवडणुकीद्वारे नसल्याने तो यात मोजला गेलेला नाही. 1952 पासून ते जे पंतप्रधान होते तोच काळ यात गणला गेलेला आहे. जर त्यांचा अंतरिम सरकारमधील कार्यकाळ गृहीत धरला तर त्यांनी एकूण 6130 दिवस पंतप्रधान म्हणून कार्य केलेलं आहे. बरं, इंदिरा गांधी यांनी सलग किती दिवस पंतप्रधान म्हणून कार्य केलं होतं? तर त्यांनी सलग 4077 दिवस पंतप्रधान म्हणून कार्य केलेलं आहे. व डॉक्टर मनमोहन सिंग यांनी 3657 दिवस पंतप्रधान म्हणून कार्य केलं होतं. पुढील प्रश्न पहा. मेटा कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजच्या सहकार्याने भारतातील पहिले AI सक्षम डेटा सेंटर कोठे उभारणार आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. म्हणजेच आता मेटा कंपनी रिलायन्सच्या सहकार्याने भारतातील पहिले AI सक्षम डेटा सेंटर हे गुजरातमधील जामनगर येथे उभारणार आहे. यासाठी अलीकडेच या दोन्ही कंपन्यांनी भागीदारी केली असून या डेटा सेंटरची क्षमता ही 168 मेगावॅट इतकी असेल व हा प्रकल्प पुढील 2 वर्षात पूर्ण केला जाईल. हे डेटा सेंटर पूर्णपणे हरित ऊर्जेवर चालेल आणि कूलिंगसाठी यात समुद्राच्या पाण्याचा वापर केला जाईल. मित्रांनो, अशा डेटा सेंटरसाठी पाणी भरपूर प्रमाणात वापरलं जातं, पण या डेटा सेंटरचं वैशिष्ट्य म्हणजे यात कूलिंगसाठी समुद्राच्या पाण्याचा उपयोग करण्यात येणार आहे. आता हा प्रश्न पहा काय म्हणतो. कोणते शहर हे इझी कनेक्ट विमान सेवेच्या मॉडेलमध्ये समाविष्ट होणारे पहिले शहर ठरले आहे? तर आता या इझी कनेक्ट विमान सेवेच्या मॉडेलमध्ये समाविष्ट होणारे वाराणसी हे भारतातील पहिलं शहर ठरलं आहे. नुकतीच ही घोषणा कोणी केली? तर केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री राम मोहन नायडू यांनी घोषणा केली आहे. मित्रांनो, आपल्याला असे विचारलं जाऊ शकतं की इझी कनेक्ट मॉडेल प्रामुख्याने विमान वाहतुकीच्या कोणत्या संकल्पनेवर आधारित आहे? तर हे हब अँड स्पोक या मॉडेलवर आधारित आहे. आणि जर असं विचारलं की वाराणसी ते दिल्ली दरम्यान इझी कनेक्ट सेवा अधिकृतपणे कोणत्या विमान कंपनीद्वारे सुरू करण्यात आली? तर ही सेवा एअर इंडियाद्वारे सुरू करण्यात आली आहे. बरं, या इझी कनेक्टचा फायदा काय होईल? जर तुम्ही वाराणसीतून परदेशात जात असाल तर तुमची वाराणसीतच पूर्ण चेक इन होईल. त्यानंतर तुम्हाला दिल्लीला जाऊन वेगळी चेक इन करण्याची गरज नाही. याचा फायदा असा होईल की प्रवाशांना लांब रांगांमध्ये ताटकळत उभं राहावं लागणार नाही. वाराणसीमधून ते दिल्लीत उतरल्यानंतर ते थेट त्यांच्या पुढील आंतरराष्ट्रीय विमानासाठी बोर्डिंग करू शकतील. महत्त्वाचा प्रश्न आहे, लक्षात ठेवा. इझी कनेक्ट विमानसेवा मॉडेलमध्ये समाविष्ट होणारं भारतातील पहिलं शहर हे वाराणसी आहे. नेक्स्ट क्वेश्चन. मित्रांनो, प्रख्यात बालरोगतज्ञ डॉक्टर अर्मिडा फर्नांडिस यांच्या संदर्भात खालील विधाने आपल्याला विचारात घेऊन यातील योग्य विधाने ओळखायची आहेत. पहिलं विधान पहा. त्यांनी 1989 मध्ये मुंबईतील सायन हॉस्पिटल येथे आशियातील पहिली मानव दूध बँक स्थापन केली होती. मित्रांनो, विधान बरोबर आहे. त्यांनीच आशियातील पहिली मानवी दूध बँक स्थापन केली असून झोपडपट्टीतील महिला आणि बालकांच्या आरोग्यासाठी त्यांनी स्नेहा या प्रसिद्ध स्वयंसेवी संस्थेची देखील स्थापना केली होती. हे सुद्धा विधान बरोबर आहे. आता शेवटचं विधान पहा. वैद्यकीय आणि सामाजिक क्षेत्रातील त्यांच्या अतुलनीय योगदानासाठी त्यांना 2026चा पद्मभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. मित्रांनो, शेवटचं विधान चुकीचं आहे. त्यांना 2026 मध्ये पद्मभूषण हा पुरस्कार नसून पद्मश्री हा पुरस्कार मिळाला आहे. लक्षात ठेवा, महत्त्वाचा प्रश्न आहे.
नुकताच आता त्यांना पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आल्यामुळे ही न्यूज चर्चेत होती. त्यांच्यावर येणाऱ्या एक्झाममध्ये निश्चित एक प्रश्न विचारण्यात येईल. आता यात ए व बी विधान योग्य असल्यामुळे या प्रश्नाचं उत्तर काय असेल, तर पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. थोडक्यात आपण अजून एकदा माहिती पाहून घेऊया. आशियातील पहिली ह्युमन मिल्क बँक फर्नांडिस यांनी मुंबईतील लोकमान्य टिळक म्युनिसिपल जनरल हॉस्पिटल येथे सुरू केली होती व त्यांच्याच प्रयत्नामुळे सायन हॉस्पिटलच्या नवजात शिशु विभागातील बालमृत्यूचा दर हा 70% थेट 12% घसरला होता. याच ऐतिहासिक कामगिरीमुळे त्यांना भारतीय नवजात शिशु विज्ञानाची जननी या नावानं देखील ओळखलं जातं. त्यांनी 1999 मध्ये स्नेहा ही संस्था स्थापन केली असून स्नेहाचा फुल फॉर्म काय आहे, तर सोसायटी फॉर न्यूट्रिशन एज्युकेशन अँड हेल्थ ॲक्शन असं या स्नेहाचा फुल फॉर्म आहे. नेक्स्ट क्वेश्चन. जून 2026च्या सिप्री अहवालानुसार भारताकडे सध्या अंदाजे किती अणुबॉम्ब आहेत, तर 2026च्या सिप्री अहवालानुसार भारताकडे आता 190 अणुबॉम्ब आहेत. याआधी 2025 मध्ये भारताकडे 180 अणुबॉम्ब होते, ते वाढून ही संख्या आता 190 वर पोहोचली आहे. सध्या पाकिस्तानकडे किती अण्वस्त्र आहेत, तर सध्या पाकिस्तानकडे 170 अण्वस्त्रे आहेत. आणि मित्रांनो, या ताज्या अहवालानुसार भारताने शांततेच्या काळात प्रथमच 12 अण्वस्त्रे तैनात देखील केली आहेत. हा पॉईंट महत्त्वाचा आहे. भारताने किती अण्वस्त्रे तैनात केली, तर प्रथमच आता भारताने 12 अण्वस्त्रे तैनात केली आहेत. पुढील प्रश्न. इंडिया AI मिशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली, तर आता इंडिया AI मिशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून सौरभ विजय यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मित्रांनो, तुम्ही याआधी सुद्धा सौरभ विजय यांचं नाव ऐकलं असेल, कारण याआधी सौरभ विजय यांची UIDAI ची मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती व आता त्यांची इंडिया AI मिशनची देखील मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. याआधी काही महत्त्वपूर्ण नियुक्त्या करण्यात आल्या होत्या, त्यासुद्धा आपण एकदा रिवाईज करून घेऊया. नौदल दलाचे 48वे उपप्रमुख हे अजय कोचर बनलेत. भारताचे तिसरे संरक्षण दल प्रमुख NS राजा सुब्रमण्य, भारताचे 27वे नौदल प्रमुख कृष्ण स्वामीनाथ, केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाचे नवीन अध्यक्ष शशी शेखर वेंपती, प्रसार भारतीचे अध्यक्ष प्रसून जोशी, तर दिल्ली मेट्रो इंटरनॅशनलचे पहिले CEO हे संजय जमवार बनले आहेत. नेक्स्ट क्वेश्चन. 2026 मधील 5 दिवसीय ब्रिक्स कृषी परिषदेचं आयोजन भारतामध्ये कुठे करण्यात आले, तर या 5 दिवसीय ब्रिक्स कृषी परिषदेचं आयोजन इंदोरमध्ये करण्यात आलं आहे. मध्य प्रदेशमधील इंदोरमध्ये ही परिषद 9 जूनपासून सुरू झाली असून 13 जूनपर्यंत चालणार आहे. या परिषदेत सहभागी 21 देशांच्या प्रतिनिधीच्या हस्ते ब्रिक्स वाटिका येथे वृक्षारोपण देखील करण्यात आलं आहे. या परिषदेचा मुख्य उद्देश काय, तर जागतिक अन्न सुरक्षा, स्मार्ट शेती आणि बदलत्या हवामानाला तोंड देणारी हवामान अनुकूल शेती यावर धोरणे आखणे हा या परिषदेचा उद्देश आहे. आता हा प्रश्न पहा. कोणत्या राज्याने प्रियदर्शनी मोफत प्रवास योजनेला मान्यता दिली, तर ही जी प्रियदर्शनी मोफत प्रवास योजना आहे ही केरळ या राज्याद्वारे सुरू करण्यात आली आहे. मित्रांनो, केरळमध्ये ही योजना 15 जूनपासून लागू होईल. ही योजना केरळमधील सर्व वयोगटातील महिला आणि ट्रान्सजेंडर व्यक्ती या दोन्हीसाठी उपलब्ध असेल. या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणती उत्पन्न किंवा आर्थिक निकषांची मर्यादा घालण्यात आलेली नाही. म्हणजेच केरळमधील सर्व महिला या योजनेसाठी पात्र असतील. प्रश्न क्रमांक 9. जून 2026 मध्ये कोणत्या कंपनीने अंदमान समुद्रातील श्रीविजयपुरम 3 विहिरीमध्ये नैसर्गिक वायूचा मोठा साठा शोधून काढला आहे, तर हा जो साठा आहे हा ऑइल इंडिया लिमिटेड या कंपनीद्वारे शोधण्यात आला. आणि असं विचारलं की अंदमान समुद्रात कुठे, तर श्रीविजयपुरम 3 या विहिरीमध्ये हा साठा शोधण्यात आला आहे. आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा. दरवर्षी जागतिक दृष्टिदान दिन कधी साजरा केला जातो, तर हा जो जागतिक दृष्टिदान दिन आहे हा दरवर्षी 10 जून रोजी साजरा केला जातो. हा जो दिवस आहे हा प्रसिद्ध भारतीय नेत्रविशारद डॉक्टर रामचंद्र लक्ष्मण भालचंद्र यांच्या स्मृतीप्रित्यर्थ साजरा केला जातो. त्यांनी आपल्या कारकिर्दीत 80,000हून अधिक नेत्र शस्त्रक्रिया केलेल्या आहेत. मित्रांनो, नेत्रदानामध्ये मृत्यूनंतर प्रामुख्याने फक्त कॉर्निया हाच भाग प्रत्यारोपणासाठी वापरला जातो. या आधीच्या सत्रात तुमच्यासाठीचा प्रश्न होता, अलीकडे चर्चेत असलेले ऑपरेशन डेल्टा हंट हे ऑपरेशन कोणत्या राज्याच्या पोलिसांनी राबवलं,
तर हे जे ऑपरेशन आहे हे गुजरात पोलिसांद्वारे राबवण्यात आलं. याचा उद्देश काय? तर राज्यात बेकायदेशीरपणे वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी नागरिकांवर कडक कारवाई करणे हा या ऑपरेशनचा उद्देश आहे. आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा. कोणता देश हा संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचा अस्थायी सदस्य म्हणून प्रथमच निवडून आला आहे? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो. तर आता पुढच्या सत्रात पुन्हा भेटूया. धन्यवाद.